महाराष्ट्रातील मंत्री संजय राठोड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे। त्यांनी म्हटलं की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत असेल। त्यांच्या कर्तृत्वाने आणि जागतिक पातळीवर भारताला मिळवलेल्या प्रतिष्ठेने देशाच्या प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटणे अनिवार्य आहे। राठोड यांनी मोदींच्या धोरणांचे आणि त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले आणि भारताच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांच्या पद्धतीला पाठिंबा दिला। पंतप्रधान मोदींच्या प्रभावी नेतृत्वामुळे भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे, असेही राठोड यांनी सांगितले। अतिशय सुंदर अशी भूमिका देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी काल देशवासियांसमोर आणि पूर्ण विश्वासमोर मांडली। भारत देशाची ही भूमिका प्रधानमंत्र्यांनी मांडल्यानंतर खरं तर आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान आणि गर्व वाटावा अशा पद्धतीची ही भूमिका होती। आणि या भूमिकेवर भारत हा कशा पद्धतीने दहशतवाद विषयाकडे पाहतो आहे हे सुद्धा त्यांच्या संपूर्ण स्पष्टीकरणामधून या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलं। रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही ही सुद्धा भूमिका त्यांनी अतिशय प्रखरपणे मांडली आणि देशवासियांची सुद्धा सातत्याने ही भूमिका आतापर्यंत राहिलेली आहे। प्रामुख्याने वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे याच भूमिकेचं नेहमी सातत्याने जाहीर सभेमधून बोलायचे आणि आज शिवसेना म्हणून आमचे जे मुख्य नेते आहे सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी सुद्धा मधल्या काळामध्ये हीच भूमिका मांडली की पीओके च्या ताब्यात असलेलं काश्मीर, पाक व्याप्त काश्मीर हा भारताला या ठिकाणी मिळाला पाहिजे। सातत्याने दहशतवादी हल्ले करून पाकिस्तानामध्ये आश्रय घेणारे दहशतवादी नेते जे आहेत त्यांना कुठं सुद्धा कठोर शासन झालं पाहिजे ही भूमिका शिवसेनेची आहे आणि हीच भूमिका काल देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे। आणि ज्या पद्धतीने कामगिरी भारतीय सेनेने या ठिकाणी घेतलेली आहे या काळामध्ये आणि म्हणूनच शिवसेना भारतीय सेनेसोबत ही शिवसेना सातत्याने आतापर्यंत राहिलेली आहे, पुढे सुद्धा राहणार आहे। शिवसैनिक हे सातत्याने भारतीय सेनेच्या सैनिकांसोबत राहिलेले आहेत आणि आज आम्हाला गर्व आहे, अभिमान आहे की आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी खऱ्या अर्थानं देशवासियांना अभिमान वाटावा अशा